माता आणि नंतर पिता, असं का? तर त्याचं एक कारण आहे. संतांचं वाङ्मय हे शास्त्राच्या आधारे आहे. जसं शास्त्र मातृदेव भव आणि दुसऱ्या क्रमांकाला पितृदेव भव, तसं संतांचं वाङ्मय आधी माता नंतर पिता. हो, त्याचं दुसरं एक कारण आहे. बाळ जन्माला आल्यानंतर त्या बाळावरती काही महत्वाचे संस्कार घडवणे यात पहिला क्रमांक हे मातेचा आहे. मग काही दिवसाने संबंध हे पित्याचे आहेत. हो, त्याचं तिसरं एक कारण आहे. आई घराचं मांगल्य असते तर बाप घराचं अस्तित्व असतो. छोट्या संकटाकरता ही आई असते तर मोठमोठ्या संकटाकरता हा बाप असतो. तर पहा माऊली, आपण जर एखाद्या रस्त्याने चालत असताना आपल्या जर पायाला एखादी ठेच जर लागली ना, तर आई ग असा सहज शब्द आपल्या तोंडातून बाहेर पडतो. मग नाही महाराज, आपण जर एखादा मोठा हायवे पास करत असताना आपल्या जर अंगावरती एक भला मोठा ट्रक आला ना, तर अरे बाप रे असा सहज शब्द आपल्या तोंडातून बाहेर पडतो. म्हणूनच जगद्गुरु तुकोबराय सांगतात की धन्य माता आणि नंतर पिता. विठ्ठल. प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये आई वडील हेच त्यांचं दैवत आहे. पण या कलियुगामध्ये आई वडिलांना मानतो कोण? स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. अहो, अर्ध्या रात्री या उठणार कोण? आईच. मग जेवायला वाढणार कोण? आईच. मग पप्प्या जेवायला बसला, 2 घास खाला आणि आपल्या आईला विचारला कोणी केली भाजी? तेव्हा मात्र आपल्या आईनं काही बोललं नाही. कारण काही बोलावं तर पप्प्या ताटावून उठून जाईल. एवढा मोठा घोर पाप हा कुठेच नाहीये. पप्प्या पुन्हा आपल्या आईला विचारला, अगं कोणी केली भाजी? तेव्हा मात्र आपल्या आईच्या तोंडातून एक शब्द निघाला, मी नाही केली. मग कोणी केली? तुझ्या बायकोनं केली. आता तो काय म्हणतो पहा, अगं माझ्या बायकोनं केली होय. अगं मग चालायचं. मग ती नवीन हाय, मसाल्याचा अंदाज नसेल, असं होतच असतो. वाढ. वा 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 वा, आपलीच गाडी आणि आपलीच माडी आणि आपल्याच बायकोची गोल गोल साडी, हातात बिडी आणि वळतोय काडी, आणि त्याची बायको मात्र जाडी जाडी आणि आई मात्र हाटकोळी. तर का आई रे बैमा